देवा, तुझ्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करतोय. माझं काम चांगलं होऊ दे आणि माझ्या बायकोला लवकर बरं कर. ठीक आहे दादा, तुमची ऑर्डर. ही कोण आहे? बायको आहे माझी. बायकोला घेऊन डिलिव्हरी करतोय? बायकोची तब्येत ठीक नाहीये म्हणून तिला सोबत ठेवलंय. तब्येत ठीक नाही तर घरी आराम करू दे की. असं का फिरवते उन्हातानाच? दादा, बायकोला माझ्या ब्रेन कॅन्सर आहे. घरी देखरेख करायला कोणी नाही. आम्ही दोघच राहतो. आई वडील गावाला असतात आणि डॉक्टर म्हणलेत महिन्याभरात ती ठीक होईल, म्हणून तिला माझ्यासोबत मी फिरवतो. मानलं पाहिजे राव तुला. काम पण करतोय, बायकोला पण सांभाळतोय, तुझा इलाज पण करतोय. मानलं पाहिजे. टेन्शन नको घेऊ ताई, देव सगळं नीट करील. माझे वडील डॉक्टर आहेत, तुम्हाला काही मदत लागली तर सांगा मला. थँक्यू दादा. डॉक्टर म्हणलेत महिन्याभरात ती बरी होईल. उपचार चालू आहेत. परत एकदा थँक्यू तुमचं. चल एक काम करू, तू महिन्याभरात किती कमवतो? 15,000. महिन्याभराचीच गोष्ट आहे ना. मी तुला महिन्याभराचे पैसे देतो, तू तिची काळजी घे. महिनाभर घरीच आराम करा तुम्ही. दादा, मी तुमचे पैसे कसे घेऊ शकतो? अरे उधार म्हणून घे. जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला आणून दे. हे बघ, मी इथंच राहतो या बिल्डिंग मध्ये. ठीक आहे, एक काम कर, हे तू सगळेच ठेव. ठीक आहे दादा, लय उपकार झाले. नमस्कार दादा. अक्रम भाऊ इथंच राहतात का? नाही. कोण अक्रम? ते अक्रम भाऊ तर म्हणले होते की इथंच वरती राहतो मी. नाही नाही, गेली 2 वर्ष झाले मीच राहतो इथं. हा, अच्छा ठीक आहे, येतो आम्ही. अक्रम भाऊ तर इथंच राहतो बोलला होता ना? कोण होता तो देवासारखा आला आणि मदत करून द्या. खरंच सगळी श्री स्वामी समर्थांची कृपा. स्वामींची लीला अपरंपार आहे. कधी कुठल्या रूपात येऊन मदत करतील सांगता येत नाही.